दिलीप ठाकूर जोडले गेले, ज्येष्ठ चित्रपट समीक्षक. दिलीपजी, आपण पाहतोय की आशा दीदी आज आपल्याला सोडून गेल्या. त्यांच्याबद्दल तुमच्या आठवणी तुम्ही काय सांगू शकता? आठवणी तर बऱ्याच आहेत. बऱ्याच म्हणजे बऱ्याच आठवणी आहे. म्हणजे एक तर मोठं एक ही धक्कादायक बातमी जी रात्रीपासून जे आपण ऐकत होतो आणि दुर्दैवाने ती बातमी खरी ठरावी, हे मला वाटतं ना की सगळं म्हणजे संपूर्ण कला क्षेत्रासाठीच ही दुर्दैवी आणि दुःखद बातमी आहे. आठवणी बऱ्याच आहेत. पण एक आठवण अशी आहे की एनडी स्टुडिओ जो आपला कर्जतचा आहे तिकडे मला वाटतं 10-12 वर्षापूर्वी ना आशा भोसलेंचा गायिकेचा कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने एक कार्यक्रम आयोजित केला होता आणि खुलं पटांगण आणि आशाची गाणार हा जो अनुभव होता आणि मुंबई, पुणा, ठाणा, नाशिक इथून जे चित्रपट रसिक शौकीन जे आले होते आणि त्या ओपन वातावरणामध्ये, हवेशीर वातावरणामध्ये आशाजीने एक एक गाणं जे गाऊन रसिकांना जे तृप्त केलं, मला असं वाटतं ना की आशाजींबद्दल सांगावं थोडं खूप आहे. एक खूप मोठा प्रवास आहे. जवळपास 7 शतकं त्यांनी गायकी केली, पार्श्वगायन केलं, चित्रपटासाठी गायल्या, भावगीतं गायल्या, इव्हेंटसाठी गायल्या. म्हणजे कुठलंही माध्यम त्यांनी आपलं म्हणजे शिल्लक ठेवलं नाही असं म्हणता येईल. आणि अनेक प्रकारची गाणी त्यांनी गायली. म्हणजे आपण एका ठिकाणी समजा भावगीतं बघतो, तर दुसऱ्या ठिकाणी त्या लावणी गीतं पण त्यांनी मराठी सिनेमामध्ये गायलेली आहेत. सिनेमामध्ये प्रेमगीतं जशी गायली तसे ते कॅबरे डान्ससाठी सुद्धा गायलेले आहेत. मधुबालासाठी जसं गायल्या तसं त्या हेलनसाठी सुद्धा गायलेल्या आहेत. ही जी त्यांची अफाट रेंज आहे त्या रेंजला आपण सॅल्यूट करायला पाहिजे. आणि शेवटपर्यंत पॉझिटिव्ह वृत्ती. म्हणजे मला आठवतं की 17-18 वर्षापूर्वी प्रभू कुंजवरच त्यांनी एक छोटीशी प्रेस कॉन्फरन्स बोलवली होती आणि त्यावेळेला त्या नाशिक येथे कार्यक्रम करण्यात होता. ती त्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी त्यांनी ज्या सहजतेने आणि मित्रत्वाने आम्हाला पत्रकारांशी गप्पा केल्या, ती जी सहजता आहे, त्यांच्या व्यक्तिमत्वातली सहजता होती, फ्रेंडशिप जी एखाद्याशी सौहार्दपूर्ण बोलणं जे होतं ते त्यांच्या गायकीमध्ये कायम दिसून आलं. आणि गेल्याच वर्षी म्हणजे 8 सप्टेंबर त्यांचा वाढदिवस आणि त्यांचा विदेशामध्ये कार्यक्रम होता. त्याची माहिती देण्यासाठी वांद्र्यातील एका पंचवटी हॉटेलमध्ये त्यांनी दुपारी जी पत्रकार परिषद आयोजित केली होती, त्याच्यामध्ये त्यांनी तर असं सांगितलं की इतकी वर्ष जरी मी गात असले आणि आता हा माझा निवडक गाण्याचा कार्यक्रम असला तरी मी त्या सगळ्या गाण्यांची पुन्हा रिहर्सल करत आहे. म्हणजे हे आपण त्यांना दाद दिली पाहिजे की इतकी वर्ष राहिल्यानंतर सुद्धा कुठेही श्रोत्यांना गृहीत धरणं नाही किंवा आपल्याला हे जमेल अशी हे नाही की आपण परत एकदा त्या गाण्यावर बारकावे शोधावे, छोटे ज्या गॅप असतात गाण्यामधल्या, नवीन जे काय सापडेल ते आपण करावं. हे ते त्यांचं जे वैशिष्ट्य होतं ना ते त्यांच्या गायकीमध्ये दिसून आलं. त्यामुळे हावडा ब्रिजचं आई मेहरबान असेल किंवा इजाजत मधलं मेरा कुछ सामान, म्हणजे आपण एकीकडे बघतो तर त्या ओपिनियन यांच्याकडे सुद्धा ज्या पद्धतीने शैलीमध्ये गायल्या तेच आपल्याला दुसरीकडे राहुलदेव बर्मनकडे सुद्धा गायलेले दिसतात. तेच आपल्याला वसंत पवार आणि सुधीर फडके, ही जी संगीतकारांची रेंज आहे किंवा गाण्यांची जी रेंज आहे, त्या कालापानी मधलं जे असेल अच्छा जी में हारी चलो मान जावना, म्हणजे जी चित्रपटातली नायिका आहे ती नायिका ज्या शैलीमध्ये गाईल, तिचं त्या गाण्याचं व्यक्तिमत्व, त्या अभिनेत्रीचं व्यक्तिमत्व, ह्या दोघींना ज्या पद्धतीने आशाजीने आपल्या गायकीमध्ये आणलं किंवा चलती का नाम गाडीमध्ये मधुबालासाठी गाताना त्यांनी हाल कैसा है जनाब का हे जी बोलणं जे आहे आणि मग त्याच्यामध्ये खटाळपण आहे, त्याला दाद दिली पाहिजे. नक्कीच दिलीपजी, मला असं वाटतं की आशाताई या संगीतकार कुटुंबियांमधल्याच आहेत. संपूर्ण मंगेशकर कुटुंबीय खरं तर संगीतमय होतं, पण तरीही त्यांच्या गायकीमध्ये असं विशेष काय होतं की त्यांची ओळख ते सगळ्यांपासून थोडी वेगळी ठरायची? त्यांची ओळख वेगळी अशी आहे की त्यांची जी गाण्याची रेंज आहे, म्हणजे आपण प्राण जे आहे पण वचन जे आहे सिनेमातलं जे गाणं आहे की चैन से हमको कभी, जे रेखावर चित्रित झालं परंतु दुर्दैवाने ते सेन्सॉरने कापल्यामुळे चित्रपटामध्ये येऊ शकलं नाही, पण ते आपल्याला ग्रामोफोन रेकॉर्डवर पाहायला मिळतं. हे गाणं असेल आणि दुसऱ्या बाजूला जर टोकाला गेलं तर ए आर रहमानचं जर तना तना ह्या पे चिन्ह असेल, ही गाण्याची जी 2 टोकं आहेत ते जे वैशिष्ट्य आहे ना, किंवा आपण नाच नाचून अतिमी दमले सारखं गाणं असेल जे जगाच्या पाठीवर मराठी सिनेमामध्ये आहे, का ही रात तांदण्याची गरिबाची लेख, आता हे 60 सालातले चित्रपट आहेत
ते त्यांची गायकी आणि त्याच्यामध्ये 90च्या दशकापर्यंत त्यांनी ठेवलेला फॉर्म, म्हणजे जी रेंज याला म्हणतो, गाण्याच्या पद्धती बदलल्या किंवा कधीही न चुकता शब्दोच्चार करणं. म्हणजे त्यांच्याबद्दल एक किस्सा सांगितला जातो की सुधीर फडकेंकडे त्यांनी गाणं गायलं, त्याच्यामध्ये दुःख हा शब्द होता, तर दुःखामध्ये दूवर जोर देऊन तो शब्द बाहेर आला पाहिजे. हे सुधीर फडकेंनी आशाजींना सांगितलं. हा किस्सा त्या काळामध्ये खूप प्रसिद्ध झाला. म्हणजे गाताना आपल्या डोळ्यासमोर ते कोणत्या अभिनेत्रीसाठी गाणं गाणार आहोत, पडद्यावर त्या गाण्याची सिच्युएशन काय ते आपण डोळ्यासमोर ठेवून गावं, ही आशाजींचं जे हे वैशिष्ट्य होतं, ते वैशिष्ट्य हे त्यांचं वेगळेपण होतं. आणि चित्रपटाबरोबरच त्यांनी चित्रपटाविरहित जी जी गाणी गायली तिकडे सुद्धा त्यांनी भरपूर स्कोर केलेला आपल्याला दिसतोय. त्यामुळे आशाजींचं निधन हे मला असं वाटतं ना की भारतीय संगीत क्षेत्राचं, कला क्षेत्राचं एक फार मोठं नुकसान आहे. त्यांच्या आवाजाच्या रूपाने, गाण्यांच्या, त्यांच्या किस्स्यांबद्दलच्या रूपाने त्या आपल्या सोबत राहतीलच. पद्मश्री पुरस्कार, त्या दादासाहेब फाळके पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं होतं. अशी खूप गोष्टी आहेत. फिल्मफेअर पुरस्कारांबद्दल तर विचारताच नाही. मराठी चित्रपटासाठी, गाण्यासाठी त्यांनी राज्य शासनाची एका पाठोपाठ एक 10, 12, 13 पुरस्कार जिंकलेले आहेत. ते खूप मोठं व्यक्तिमत्वात आपल्यातून गेलेलं आहे. आज आपण, मला असं वाटतं की अतिशय दुःखद अशी बातमी असं मी म्हणेन. नक्कीच संपूर्ण चित्रपटसृष्टीला आणि महाराष्ट्राबरोबरच देशाला चटका लावणारी ही बातमी आहे. धन्यवाद, तुम्ही तुमच्या भावना शेअर केल्यात आपल्यासोबत. पुन्हा